नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, हे आपण कंटिन्युअसली ऐकतोय की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स भारत सोडून जातात आहेत आणि यांनी रेकॉर्ड पैसा भारतीय मार्केटमधून काढलेला आहे. म्हणजे आतापर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. जवळपास 1.6 लाख कोटी ही अमाऊंट आहे जी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी फक्त यावर्षी 2025मध्ये मार्केटमधून काढून टाकलेली आहे. आता प्रश्न हा येतो की का हे लोक जातात आहे. आतापर्यंत मार्केटमध्ये असं आढळलं की जेव्हा जेव्हा एखाद्या वर्षी FIIsने पैसा काढला तर दुसऱ्या वर्षी ते दाबून पैसा टाकतात. तुम्ही 2011चा डेटा बघा, 2018चा बघा, 2022चा बघा, पुढच्या वर्षी लगेच डबल पैसे टाकणार. पण तुम्हाला सांगू इच्छितो की 2024मध्ये नाही सारखा पैसा FIIsने मार्केटमध्ये टाकला, काहीच नाही, न्यूट्रल होतं मार्केट. 2025मध्ये मग अजून पैसा टाकण्याऐवजी त्यांनी अजून जास्त रेकॉर्ड पैसा काढलेला आहे. अशा प्रकारची सिच्युएशन हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा भारतात घडलेली आहे. तर हे का लोक जातात FII सोडून, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता 2 मिनिटात देणार आहे. लेट्स अज्यूम की तुम्ही अमेरिकेमध्ये एखादी कंपनी चालवते आणि तिथून FII इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करताय. तर मला वाटतं सध्या सिच्युएशन अशी आहे की तुम्ही जर FII असते तर मे बी तुम्ही सुद्धा सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये इन्व्हेस्ट केलं नसतं आणि परत या टायमाला तुम्ही मार्केटमध्ये आलेही नसते. का, मी तुम्हाला एकदा समजून सांगतो सोप्या पद्धतीत. हे बघा, इथे 2 कंट्रीज आहेत. आता तुम्ही यातलं सांगा की कंट्री A कंट्री B कुठली आहे. मी नाव नाही सांगत आता, ते तुम्हाला नंतर सांगायचं आहे. कंट्री A, लेट्स अज्यूम करूया आपण की दोन्ही जी कंट्रीज आहेत त्यांची करन्सी रुपी आहे. तर इथे सध्या $1 म्हणजे 90 रुपये चालू आहे सध्या, बरोबर. तर कंट्री बी मध्ये पण तोच रेट पकडून चालू आहे आपण. त्यानुसार तुम्हाला $1 मिलियन भारतीय मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. $1 मिलियन तुम्ही कंट्री ए मध्ये इन्व्हेस्ट करताय आणि $1 मिलियन तुम्ही इन्व्हेस्ट करताय कंट्री बी मध्ये. मग 90 रुपयाच्या हिशोबाने $1 मिलियन म्हणजे किती झालेत? 9 कोटी रुपये, बरोबर. सिंपल कॅल्क्युलेशन, 9 कोटी रुपये. आता हे 9 कोटी रुपये दोन्ही मार्केटमध्ये तुम्ही, म्हणजे हे 9 कोटी रुपये तुम्ही कंट्री एच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय आणि हे 9 करोड तुम्ही कंट्री बीच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय. समजून घ्या की 1-1.5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या 1-1.5 वर्षांमध्ये तुमचे 9 कोटींचे झाले 10 कोटी, म्हणजे 11% रिटर्न तुम्हाला 1-1.5 वर्षातच, 1-1.25 वर्षात भेटून गेला. दोन्हीकडे सेमच रिटर्न तुम्हाला मिळाला, 11%चा, 11%. म्हणजे प्रॉफिट कितीचा झाला? 1 कोटीचा झाला. इथे पण 1 कोटी, इकडे पण 1 कोटी. पण आता इथूनच मॅजिक सुरू होतं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता इथून गोष्टी बदलायला सुरुवात होते. कंट्री ए जी आहे, हा ए नावाचा देश तुम्हाला LTCG चार्ज करतो. LTCG म्हणजे काय? लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. म्हणजे तुम्ही 1 वर्षांपेक्षा जास्त वेळेसाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहात तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. किती? 12.5%. तसे 1 वर्षांच्या खाली जर इन्व्हेस्ट केलं त्याला STCG म्हणतात, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तिथे तुम्हाला 20% भरावा लागतो, तो अजून जास्त आहे. तर LTCG मध्ये 12.5% तुम्हाला भरावा लागतो आणि पहिले 1.25 लाखावर लागत नाही. पण इथे प्रॉफिट 1 कोटी असल्यामुळे तुम्हाला भरायला लागेल. तर ओव्हरऑल कॅल्क्युलेशनवर मोठी काय की तुम्हाला 88 लाख रुपये तुमचे उरतील 1 कोटींपैकी. जर 12-12.5% टॅक्स गेला 1 कोटीमधून, 88 लाख तुमच्या हातात राहिले. त्यामुळे काय की टोटल किती आहे तुमच्याकडे एक ऑन एन एव्हरेज? तर त्यामुळे हे 9 कोटींची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आणि 88 लाख म्हणजे जवळपास 9.9 करोड सध्या तुमच्याकडे आहेत, बरोबर. कंट्री बी बद्दल बोलायचं झालं तर इथे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स या कंट्रीचा 0 आहे. त्यामुळे 1 कोटीचा प्रॉफिट आहे तो नंतरसुद्धा 1 कोटी राहिला. त्यामुळे टोटल किती झाले? 9 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि 1 कोटीचा प्रॉफिट म्हणजे 10 कोटी तुमचे झाले. आता काय की ज्या 1-1.25 वर्षात तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवली त्या दरम्यान कंट्री एची करन्सी ही 90 वरून आता खाली पडून 99 वर गेलेली आहे. म्हणजे इथे $1 आधी 90 होता, तो आता 99 वर गेलेला. असंच होत आहे. 1.5 वर्ष आधी आपला रुपी जो आहे तो जवळपास 82-83 रुपयाच्या आसपास होता 1-1.5 वर्ष आधी. आता तोच वाढून 90च्या पार गेलेला आहे. थोडं कधी खाली कधी मागे असं चालू आहे. तसं अज्यूम करू की 10% करन्सी वाढली, 90 वरून ती 1.25 वर्षात 99 वर आली. त्यामुळे काय झालं की जेव्हा मग तुम्ही मार्केटमधून हा पैसा परत तुमच्याकडे US मध्ये घेऊन चाललेत फॉर एक्झाम्पल, मग तुम्ही 9.9 कोटी रुपये घेऊन एक्सचेंजकडे गेले करन्सी चेंज करायला की 9.9 करोड मला आता डॉलरमध्ये कन्वर्ट करायचे. तुम्ही तिथे गेले, त्यानंतर तुम्हाला कळलं की करन्सी रेट 99चे चालू आहेत. मग 99च्या करन्सी रेटच्या हिशोबाने तुमची जी अमाऊंट होते ती सध्या ती $1 मिलियन होते. म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट किती केली? $1 मिलियन. रिटर्न कमवले 11-12%चे, तरी शेवटी किती उरले? $1 मिलियन. म्हणजे तुमचे रिटर्न झाले 0, ॲब्सोल्यूट 0. ठीक आहे. कारण काय की कारण करन्सी फार मोठ्या प्रमाणात घसरली, सोबत तुम्ही टॅक्स पण पे केला. आता कंट्री बी मध्ये काय की जी करन्सी आहे ती 1.25 वर्षानंतर पण तेवढीच आहे, 90 आहे. जी आधी 90 होती ती आता 90 आहे. यामुळे तुमचे $1 मिलियन आता $1.11 मिलियन, म्हणजे हे जे 10 कोटी आहेत ते तुम्ही डॉलरमध्ये कन्वर्ट केले तर ते $1.11 मिलियन झाले.
म्हणजे जो 11-12% रिटर्न आहे तो क्लिअरली इथे तुम्हाला दिसायला लागला. मग तुम्ही ते पैसे घेऊन गेले तुमच्या कंट्रीमध्ये. तर आता तुम्ही मला सांगा की तुम्ही एक फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहात. तुम्ही कंट्री ए मध्ये इन्व्हेस्ट करणार की कंट्री बी मध्ये? ठीक आहे, तुम्ही म्हणाल की कंट्री बी मध्येच आम्ही करू. तर कंट्री बी ही सध्या चायना आहे आणि कंट्री ए जी आहे ती सध्या भारत आहे. होतंय काय की आपली करन्सी फटाफट खाली जाते, त्यामुळे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम होतो की फास्ट करन्सी खाली गेली तर कन्वर्ट करताना नंतर मग शेवटी काही उरत नाही त्यांना. पण जेव्हा करन्सी स्टेबल असते त्याचा फायदा त्या इन्व्हेस्टर्सला होतो. तर चायनाची करन्सी मागच्या 6 वर्षांपासून स्टेबल आहे. हे बघा, हे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स असतात, ते हेजिंग पण करतात. हेजिंग म्हणजे काय की करन्सीची प्राइस लॉक करून ठेवतात, म्हणजे ती मग जास्त वर खाली गेली तरी त्यांना फरक पडत नाही. एक छोटीशी फीस त्यांना द्यावी लागते. तर पण प्रॉब्लेम काय आहे की भारताची करन्सीची व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. 3.5% असल्यामुळे भारतीय करन्सी जास्त व्हॉलॅटाईल आहे. मग जास्त चार्जेस त्यांना हेजिंगचे पण लागतात. ज्या कंट्रीची करन्सी कम्पॅरेटिव्हली कमी व्हॉलॅटाईल आहे मग तुम्हाला कमी पैसे लागतात हेजिंगला वगैरे. आणि तर ओव्हरऑल ही एक सिच्युएशन आहे की चायनामध्ये जे 7 वर्षामध्ये करन्सी मागच्या 6 वर्षांमध्ये तिथल्या तिथेच आहे, 7 युएनच्या आसपास. भारतामध्ये ती फास्ट वाढते आहे, वर्षाला 3.5% ऑन एन एव्हरेज वाढते. चायनामध्ये ऑन एन एव्हरेज फक्त 1% वाढते. या गोष्टीचा इम्पॅक्ट हा खूप मोठा आहे. ठीक आहे, आता हे एकटंच कारण नाही, हे तर झालं रुपी फॉलचं. आणि आता रुपी फॉल नाही झाला पाहिजे यासाठी काय करता येईल? तर तुम्हाला एक्सपोर्ट ड्रिव्हन कंट्री बनवावी लागेल. चायना एक्सपोर्ट ड्रिव्हन आहे. चायना म्हणजे काय, धडाधड एक्सपोर्ट करतं. त्यांचा एका वर्षाचा ट्रेड सरप्लस किती आहे? $1 ट्रिलियन, म्हणजे 90 लाख कोटींच्या आसपास. भारताचा किती आहे? 0. कारण आपल्याकडे सरप्लस म्हणजे काय की तुम्ही जेवढं इम्पोर्ट करताय, आयात करताय, त्यापेक्षा जास्त तुमची निर्यात किती जास्त आहे, त्यापेक्षा एक्सपोर्ट किती जास्त आहे इम्पोर्टपेक्षा. तर जे काही इम्पोर्ट चायना करते त्यापेक्षा दरवर्षी ते जवळपास $1 ट्रिलियन एक्स्ट्रा एक्सपोर्ट करतात. भारतामध्ये जेवढ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्या अमाऊंट एवढं पण आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्यामुळे आपली झाली आहे ट्रेड डिफिसिट ही कंटिन्यू वाढत चालली आहे. त्यामुळे काय की आता सिम्पलचं कॅल्क्युलेशन आहे की आता रुपी जर तुम्हाला फॉल होण्यापासून वाचवायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल. मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवेल, ठीक आहे, वेगळं तुम्हाला वाटलं, कारण आजचा टॉपिक आपला FI रिलेटेड आहे. तर हे ट्रेड डिफिसिट असल्यामुळे रुपी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. सोबतच त्यामुळे भरपूर आणखी पण कारणं आहेत. तर मला नाही वाटत की रुपी फॉल हा थांबेल येणाऱ्या काळामध्ये, कारण इंडिया अजूनही इम्पोर्ट ड्रिव्हन आहे. ऑक्टोबर महिन्याचा आपला जर मर्चंडाईज ट्रेड डिफिसिट बघितली तर ती $36 बिलियन, क्रेझी अमाऊंट्स. आणि चायना म्हणजे त्यावर रेकॉर्ड तोडते. हा $1 ट्रिलियन रेकॉर्ड आहे ते तोडतील आता येणाऱ्या काळामध्ये, अजून जास्त एक्सपोर्ट करतात. तर कुठे ना कुठे ज्या गोष्टी आपण यूज करतोय त्या सुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाहीये. ही सध्याची भारताची परिस्थिती आहे. सोबतच जर आपली करन्सी एवढी पडते तर आपण ॲटलिस्ट फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, बाकी इन्व्हेस्टर्सला काहीतरी सपोर्ट करायला पाहिजे. ॲटलिस्ट असे टॅक्सेस न लावता या कमी करता. पण ते पण आपण करत नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, रिटर्न्स. याआधी असं समजायचं की इंडियन मार्केटमध्येच रिटर्न मिळतात आणि चायनीज मार्केटचे जे मोठे मोठे इंडेक्स आहेत ते तुम्ही बघितलं तर मागच्या 10-20 वर्षांपासून त्याच ठिकाणी पडले आहेत. पण झालं काय की मागच्या एका वर्षामध्ये चायनामध्ये टेक बूम तयार झालेला आहे. त्यामध्ये AI चिप बनवणाऱ्या कंपनीज असतील, सेमीकंडक्टर कंपनीज असतील, ऑटोमेशन कंपनीज असतील, यांची शेअर प्राइस फार वाढते. जसं की फॉर एक्झाम्पल AI चिप बनवणारी कंपनी कॅम्ब्रिकॉन टेक या कंपनीची शेअर प्राइस मागच्या 2 वर्षात 383% वाढली आहे. हुआहोंग सेमीकंडक्टरची शेअर प्राइस 230% वाढली आहे. बीजिंग सिफांग ऑटोमेशनची शेअर प्राइस 73% वाढली आहे. आणि काही असंच चित्र तुम्हाला बाकी टेक स्टॉक्समध्ये चायनामध्ये मिळेल. त्यासाठी जर तुम्ही टेक सेक्टरचा त्यांचा एक इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे MSCI चायना इन्फोटेक इंडेक्स. या इंडेक्सने मागच्या 5 वर्षांमध्ये कंपाऊंडेड वर्षाला 10% आणि मागच्या 10 वर्षात कंपाऊंडेड वर्षाला 13.8% रिटर्न्स दिले. त्यामुळे काय की भरपूर जे FIs आहेत ते चायनाच्या टेक सेक्टरकडे इन्व्हेस्ट करतात, कारण त्यांना तिथे रिटर्न मिळायला लागले. प्लस चायनाने तिथे एक स्टिम्युलस अनाऊन्स केलेला आहे. स्टिम्युलस म्हणजे काय की जसं चायनामध्ये बिझनेस थोडा पण स्लो डाऊन व्हायला लागतो, चायनीज गव्हर्नमेंट इंटरव्हीन करते आणि त्यांना काही टॅक्स सबसिडीज देणं, त्यांना बिझनेसला अजून काय करता येईल, प्रोसेस फास्ट करणं, फंडिंग प्रोव्हाइड करणं, यासारख्या गोष्टी करते. त्यामुळे काय की ती इकॉनॉमी अजून फास्ट वाढायला लागते. तर त्यामुळे एवढी मोठी, ही दुसरी जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे, अजून पण 4-5% त्यांची ग्रोथ आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट. ही कशामुळे, कारण दे आर व्हेरी प्रोॲक्टिव्ह. तर ह्या गोष्टीमुळे काय की ग्रोथ ही फार जोरात आलेली तिथे, पर्टिक्युलरली टेक सेक्टरमध्ये. भारतातल्या टेक सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं तर भारतामध्ये टेक्नॉलॉजी फक्त IT आउटसोर्सिंग कंपनीजपुरती मर्यादित आहे. नवीन काही इथे AI मध्ये काही होत नाही आहे. तुम्ही जेवढे काही AI टूल्स आज वापरत असाल मेनली US बेस्ड आहेत. चायनावाले स्वतः बनवतात त्यांचं. त्यानंतर डेटा सेंटरमध्ये तुम्ही बघितलं भारतामध्ये, सेमीकंडक्टरमध्ये बघितलं तर काहीच मोजक्याच लिमिटेड लिस्टेड कंपनीज तुम्हाला मिळतील. चायनामध्ये त्या भरभरून आहेत, सेमीकंडक्टरमध्ये ते खूप आधीपासून आहेत. AI डेटा सेंटरमध्ये ते ऑलरेडी भरपूर लिस्टेड कंपनीज आहेत, US मध्ये पण आहेत. त्यामुळे काय की तिथे टेक बबल किंवा टेक बूम चालू आहे,
जो भारतामध्ये बिलकुल नाही आहे, कारण त्या कंपनीजच भारतामध्ये नाही. तर तो टेक बूमचा जो फायदा कंपन्यांना व्हायला पाहिजे तो भारतातल्या कंपन्यांना होत नाही आहे, तो बाहेरच्या कंपन्यांना होतो आहे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण भरपूर मागे पडलेलो आहे. आणि दुसरं म्हणजे काय की सध्याचं जे भारतीय मार्केट आहे ते फार भरपूर प्रमाणात ओव्हर व्हॅल्यूड आहे असं म्हटलं जातं आहे, मिड कॅप म्हणा किंवा स्मॉल कॅप म्हणा. कारण आपलं 2020च्या लॉकडाऊन नंतर एक प्रकारची रॅली ही भारतीय शेअर मार्केटमध्ये गाजली, भरपूर लोकांना रिटर्न्स मिळाले. पण सध्या मार्केट भरपूर ओव्हर व्हॅल्यूड आहे असं म्हणतात. पी मल्टिपल जो बघितला तुम्ही लार्ज कॅपचा सेन्सेक्स आणि निफ्टीचा, तो जवळपास 28च्या आसपास सध्या आहे. आणि त्यातले जर तुम्ही काही चांगले स्टॉक्स काढले खूप प्रॉफिटेबल, ज्यांचे पी रेशो कमी आहेत, SBI आणि आणखी ज्या 2-4 कंपनीज आहेत त्या REC वगैरे, तर त्यानंतर तुम्हाला हा पी रेशो 40पर्यंत शूटअप होताना दिसेल. तर ओव्हरऑल काय आहे की व्हॅल्युएशन जास्त नक्कीच आहेत सध्या तरी, तर ते पण एक कारण आहे. प्लस आतापर्यंत काय आहे की FISला वाटत होतं की भारतीय मार्केट हाच एक ऑप्शन आहे, पण आता चायनीज मार्केट, त्यांची नवी स्ट्रॅटेजीचं नाव आहे सेल इंडिया बाय चायना, म्हणजे भारताला सेल करा, चायनाला खरेदी करा, ही त्यांची सध्याची स्ट्रॅटेजी आहे. आणि त्या बेसिसवर मग सध्या तरी त्यांचा कुठला प्लॅन दिसत नाही आहे. आणि तर या बेसिसवर सध्या तरी त्यांचा कुठला प्लॅन दिसत नाही आहे भारतामध्ये येण्याचा. पण एक गोष्ट ही पण बघा की आता इंडियन करन्सीचा जो फॉल आहे तो एवढ्यात तर काही कमी होणार नाही, ठीक आहे, तो कंटिन्यू चालूच राहील. याचा तुम्ही फायदा कसा घेऊ शकता, तुम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. US मार्केट म्हणा, बाकी चायनीज मार्केट म्हणा, अजून कुठले मार्केट असतील ते, तर तिथे काय की करन्सी फॉल जेवढी होईल त्याचा तुम्हाला डायरेक्ट फायदा होईल. जसं या FIला नुकसान होतं करन्सी फॉल झाली की, तसं तुम्हाला डायरेक्ट फायदा होईल या गोष्टीचा. तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ लागत असेल की US मार्केट चायनीज मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, कमेंट करून मला नक्की सांगा, त्यावर मी व्हिडिओ बनवेल. आणि भारताची रुपी एवढा फास्ट का खाली पडते यावर पण एक व्हिडिओ पाहिजे असेल तर अशाच प्रकारचे एक स्मार्ट एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. आणि फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला एक्सप्लेनेशनचा ते पण मला सांगा कमेंट करून. आणि मग तुम्हाला जर आवडलं तर तोच फॉर्मॅट आपण कंटिन्यू करूया. तर सध्या इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सांगा कुठला करायचा.